खूप संकटात आहात, खूप दुःखात आहात, भयानक संकट तुमच्या कुटुंबावरती आलेलं आहे आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा. तर कुठली अशी सेवा आहे जी केल्याने तुमचं कितीही भयानक संकट असो त्यातून तुम्हाला काही ना काही मार्ग नक्की मिळेल. तर कुठली अशी सेवा आहे ना तीच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी, दत्त महाराजांच्या भक्तांसाठी हा उत्सवच असतो. म्हणजे गुरुपौर्णिमा असेल, दत्त जयंती असेल, स्वामींची जयंती, पुण्यतिथी असेल तर त्या दिवशी ना कुठली सेवा करू किंवा काय करू आणि काय नको असं आपल्याला होत असतं. आता मी सुद्धा काही छोट्या मोठ्या सेवा जसं मला जमतंय ना तशा करत असते. त्यामुळे म्हटलं आज एक प्रभावी सेवा तुमच्याशी शेअर करावी. तर मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकदिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं ना हे आज तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि कोणीही अगदी सहज करू शकतं. सुरुवातीला कसं करायचं ते सांगणार आहे, उद्यापन कसं करायचं, नियम कुठले पाळायचे, सगळं काही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. उद्या एकदिवसीय स्वामीचरित्र सारामृताची पारायणाची सेवा. तर सगळ्यात महत्त्वाचं, पारायणाची सेवा करत असताना कुठले नियम पाळायचे हे अगोदर आपण पाहून घेऊयात. कारण नियम माहिती असले की ती सेवा करायची की नाही आणि आपल्याला जमेल का हे सुद्धा आपण ठरवत असतो. कारण बरेचसे प्रॉब्लेम असतात ज्यामुळे आपल्याला कधी कधी सेवा करता येत नाही. त्यामुळे ना सगळ्यात अगोदर आपण या पारायणाचे नियम पाहून घेऊयात. खूप साधे सोपे नियम आहेत. सगळ्यात महत्त्वाचा हा नियम जर तुम्ही पाळला ना तरच तुमचं पारायण जे आहे ना ते सुफळ आणि संपूर्ण होईल. म्हणजे त्याशिवाय तुम्हाला कुठलंही फळ मिळणार नाही किंवा मग तुम्ही हा नियम जर पाळला नाही ना तर तुमच्या या पारायण करायला कुठलाही अर्थ राहणार नाही. त्यामुळे तो पहिला नियम लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा. आणि पहिला नियम म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही एकदिवसीय करीत असाल ना तर तुम्हाला त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत, म्हणजे आदल्या दिवशीपासूनच नॉनव्हेज खायचं नाही आहे किंवा तुमच्या घरातही नॉनव्हेज करायचं नाही. नॉनव्हेज खायचं देखील नाही आणि करायचं देखील नाही. आता हां, काही घरात स्ट्रिक्टली जर करावंच लागत असेल ना तर तुम्ही काय करायचं, आता सकाळी लवकरच पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर बनवायचं. म्हणजे अगोदर ते नॉनव्हेज वगैरे बनवून त्याला हात वगैरे लावून त्यानंतर जर तुम्ही पूजा केली ना तर त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला स्वतःला तर खायचं नाहीच आहे, पण नॉनव्हेज बनवून देखील तुम्हाला पूजा करायची नाही. ज्या दिवशी तुम्ही स्पर्श कराल नॉनव्हेजला त्या दिवशी तुम्हाला कुठलीही, तुम्ही कसल्याही प्रकारचे, तुम्ही 1 माळ नाही, 11 माळ नाही, 21 माळ जरी जप केला ना तरी त्याचं कुठलंही फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे नॉनव्हेज करण्याच्या अगोदरच तुम्हाला पूजा करून घ्यायची. आता तुमच्या घरात जर करणार असेल, आता शक्यतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणी नॉनव्हेज करत नाही, पण तरीसुद्धा एखाद्या घरात करत असतील ना तर त्यांनी काय करायचं, पहाटे लवकर उठून पूजा करून घ्यायची जशी मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही नॉनव्हेज बनवलं तरी चालेल, पण मग देव्हाऱ्यानं जवळ पुन्हा यायचं नाही. एकदा पूजा केली की झालं. पण शक्यतो नाही केलं ना तर खरंच खूप बरं होईल, कारण गुरुपौर्णिमा आहे आणि शक्यतो नाही गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच ठिकाणी करत. तर चला, हा झाला पहिला नियम, म्हणजे मांसाहार पूर्णपणे तुम्हाला या दिवशी वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर आता दुसरा नियम काय आहे, कुठलीही तुम्ही स्वामी सेवा करा, अगदी छोट्या मंत्रापासून अगदी कुठल्याही मोठमोठ्या पारायणापर्यंत. ज्या दिवशी तुम्ही सेवा करताय त्या दिवशी तरी किमान तुमच्या तोंडामध्ये अपशब्द नसावेत किंवा इतरांविषयी दुजाभाव किंवा द्वेषाची भावना नसावी. आता इतरही वेळी ह्या ज्या गोष्टी आहेत, काम, क्रोध, एखाद्याविषयी तुम्हाला कुठल्याही द्वेष या भावना नसाव्याच आपल्या म्हणजे कुठल्याही माणसाच्या मनामध्ये. पण माणूस हा प्राणी असा आहे ना की एखाद्याविषयी द्वेषभाव त्याच्या मनामध्ये येतो. पण किमान पारायणाच्या दिवशी तरी तुमच्या मनामध्ये द्वेषभाव नसावा. कुणाविषयी तुम्हाला वाईट बोलायचं नाही आहे, कुणाविषयी अपशब्द बोलायचे नाही आहेत. तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तुम्ही काही व्यसन करत असाल तर ते देखील टाळायचं आहे. जर पुरुष सेवा करणार असाल तर व्यसनसुद्धा तुम्हाला या दिवशी करायचं नाही आहे. आणि स्वामी सेवा तशीही आपण ना ज्यावेळी आपलं मन अंतःकरण निर्मळ असताना तेव्हा केली तर ती जास्त फलदायी ठरते आणि आपल्या मनाला देखील समाधान देऊन जाते. आणि ही म्हणजे स्वामीचरित्र सारामृताची सेवा अशी आहे ना की कितीही भयानक संकट असू द्या, कारण मी मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले, सध्या मी खूप मोठ्या अडचणीत असताना देखील माझ्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आहे. त्या संकटातून मी 100% बाहेर येईल. ते संकट काहीतरी माझ्या भल्यासाठीच होतं हे मला जाणवून देणारी ही सेवा आहे. तर तुम्ही तर पहा, म्हणजे आज मी ज्या संकटात आहे ना ते खूप भयानक आहे.
मी व्हिडिओसुद्धा कंटिन्यू बनवू शकत नाही, अशा प्रकारचं ते संकट आहे. आणि मग तुमच्यासुद्धा आयुष्यात मी 100% गॅरंटी देऊन सांगते, कितीही भयानक संकट असू द्या, कितीही भयानक संकट, तरीसुद्धा तुम्हाला 100% काही ना काही मार्ग या पारायणाने मिळणारच आहे. आता नियम झाला. आता हे साधे सोपे नियम आहेत, इतकं काही नाही. म्हणजे तुम्हाला जास्त काहीही पाळण्याची गरज नाही. साधे सोपे नियम आहे. नॉनव्हेज खायचं नाही, दुजाभाव ठेवायचा नाही, अपशब्द वापरायचे नाही. आता कोणतंही पारायण करायचं झालं तर आपल्याकडे त्या पारायणाची पोथी असणं गरजेचं आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये दिसते ना ती पोथी, स्वामीचरित्र सारामृताची संपूर्ण पोथी 21 अध्यायाची, आणि त्याचबरोबर नित्यसेवेचं पुस्तक. ह्या ज्या 2 पोथी आहेत ना, या तुम्हाला तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल ना, तर तिकडे तुम्हाला मिळून जाईल. ते अगदी कुठेही मिळतं. म्हणजे आता प्रत्येक गावात स्वामींचं केंद्र आहे, तर तिकडे ते मिळून जातं. या 2 पोथी लागतात. जपमाळ असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. म्हणजे असेल तर चांगलंच आहे, नसेल तरी काही हरकत नाही, सुरुवातीला जर तुम्ही सेवा करत असाल तर. आता सेवेची सुरुवात करण्या अगोदर ना सकाळी स्वच्छ घर आपलं स्वच्छ करायचं, आंघोळ वगैरे करून घर स्वच्छ करून खायचं. त्यानंतर उंबरठा पूजन आवर्जून करा. उद्या गुरुपौर्णिमा आहे, खूप छान शुभदायी वातावरण घरामध्ये यामध्ये होतं, आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती जात असते उंबरठा पूजनाच्या. केवळ उंबरठा पूजनामुळेच आपल्या घरातली निगेटिव्हिटी जात असते. उंबरठा पूजन कसं करायचं ना, याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. उंबरठा पूजन करून घ्यायचे. रोजची जी तुमची देवपूजा आहे ना ती करून घ्यायची, जशी की मी व्हिडिओमध्ये केलेली आहे. अशा प्रकारची देवपूजा करून घ्यायची. छान फुलं वगैरे काय असेल ते, आणि साधी सोपी मांडणी. म्हणजे मांडणी काही विशेष नाही. आता माझ्याकडे फ्रूट्स नव्हते त्यामुळे मी काही ठेवले नाही, पण एखादं फ्रूट, 5 फळं, काही तुमच्याकडे असेल ना गोड नैवेद्य, तुम्ही काहीही ठेवू शकता. मी दरवेळी ठेवते 5 फळं, पण एखाद्या वेळी असतात नसतात. आणि अशी साधी सोपी मांडणी आपल्याला करून घ्यायची. आता हे झालं मांडणीचा आणि मधला भाग जो आपल्याला पूजेच्या अगोदर करून घ्यायचा. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पारायणाची सुरुवात कशी करायची, तर तुमच्या मनात जर काही इच्छा असेल ना तर तुम्हाला संकल्प करावा लागतो. संकल्प कसा करायचा याचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील, आपल्या देखील चॅनलवरती आहे. खूप सोपं आहे संकल्प करणं, पण आता मी जर सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघा. संकल्प करायचा, आणि जर अगदी तुम्ही फक्त एक सेवा म्हणून करत असाल तर संकल्प करण्याची काहीही गरज नाही. पण एखाद्या इच्छेपूर्तीसाठी किंवा संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वामींना कुठल्या प्रकारचा नवस करायचा असेल ना, तर मग मात्र संकल्प हा करावाच लागतो. संकल्पाशिवाय कुठलीही सेवा मग फळास जात नाही. त्यामुळे संकल्प करणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर संकल्प करून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ना स्वामीस्तवन असतं. स्वामीस्तवन आपल्याला 1 वेळ वाचायचं आहे. स्वामीस्तवन वाचल्यानंतर किमान 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. आता शेजारी तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक दिसतंय, तर त्यामध्ये असतं स्वामीस्तवन. 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. ज्यांच्याकडे माळ नाही ना त्यांनी मोजून 15 ते 20 मिनटं जप केला ना तर 11 माळी होऊन जातात. त्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र सारामृताची पोथीचं संपूर्ण 21 अध्याय एका दिवसात वाचायचे आहेत. म्हणजे सकाळी जर तुम्ही पूजा मांडलेला तर मग नाही तुम्हाला एका वेळेत जमत ना, तर सकाळी थोडेसे अध्याय वाचा, 4 वाजता 5 वाजता थोडेसे अध्याय वाचू शकता, किंवा संध्याकाळी जसे निम्मे अध्याय देखील वाचले ना तरी काही हरकत नाही. कारण काहींच्या घरात ना छोटंसं बाळ असतं किंवा वयोवृद्ध माणसं असतात, तर अशांना ना कंटिन्यू पूर्ण पोथी वाचता येत नाही, मध्ये अधे उठावं लागतं. तर यांनी ना निम्मी पोथी वाचणं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. आणि मग अशा प्रकारे वाचन करून घ्यायचं. त्यानंतर वाचन झाल्यानंतर संध्याकाळी जो काही नैवेद्य तुम्हाला करता येईल, म्हणजे भाजी भाकरी जो काही आहे, अगदी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करणं जरी शक्य असेल उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त ना, तरीसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता. पण अगदी भाजी भाकरी देखील आपल्या स्वामींना प्रिय आहे. ही सेवा करत असताना आता ही झाली आपली संपूर्ण सेवा आणि नैवेद्य. तर हे अशा प्रकारची ना 1 दिवसीय स्वामीचरित्र सारामृताची सेवा करून बघा. खरंच सांगते 100% रिझल्ट देणारी सेवा आहे, आणि कितीही भयानक संकट असू दे त्यातून आपल्याला मार्ग सापडतो. त्यामुळे नक्की ही छोटीशी सेवा करून बघा. आणि नैवेद्य जो काही असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. या दिवशी आवर्जून दत्तांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरात मठात जाऊन केळीचं दान केलं ते सुद्धा खूप छान फळ देतं. पिवळ्या वस्त्राचं दान केलं ते सुद्धा खूप छान फळ देतं. गुरुपौर्णिमेनिमित्त ना नक्की ही सेवा करून बघा. खरंच खूप छान लाभदायी अशी ही सेवा आहे. खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये आणणारी ही सेवा आहे. तर मंडळी, छोटासा व्हिडिओ तुमच्याशी मी शॉर्टकटमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. श्री स्वामी समर्थ.